नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आत्ताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये सविस्तर पाहणार आहोत. बुलेटिनची सुरुवात करणार आहोत ती म्हणजे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा ईडी कार्यालयात दाखल झालेली आहे. मुंबईमधल्या ईडी कार्यालयात तिची चौकशी आज केली जाते आणि रियासोबत तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती सुद्धा कार्यालयात पोहोचलेत आणि आज दुसऱ्यांदा रियाची ईडीची चौकशी करण्यात येते आहे. त्यांच्यासोबत भाऊ शौविक चक्रवर्ती सुद्धा ईडी कार्यालयात दाखल झालेला असून भाऊ शौविकची शनिवारी तब्बल 18 तास चौकशी झालेली होती. शनिवारी सुरू झालेली चौकशी रविवारी सकाळी 6:30 वाजता संपली होती. शुक्रवारी रियाची पहिल्यांदा ईडी चौकशी झाली आणि शुक्रवारी रियानं चौकशीला फारसं सहकार्य केलेलं नव्हतं. मला बरं वाटत नाही, मला घरी जाऊ द्या, मला कसं तरीच होतंय, अशी उत्तरं तिनं सगळ्या प्रश्नांना दिलेली होती. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. सागर, काय सविस्तर अपडेट्स आहेत आत्ताचे? काही वेळांपूर्वी रिया चक्रवर्ती ईडीच्या कार्यालयात आलेली आहे. तिच्याबरोबर तिचे वडील इंद्रजीत आणि भाऊ शौविक देखील उपस्थित आहे. मुळात रिया हिच्याकडून तिच्या खात्याचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत याची चौकशी आज ईडीच्या वतीने केली जाणार आहे. यापूर्वी देखील ईडीने या संदर्भात बोलून घेतलं होतं रियाला, पण रियाचं सहकार्य फारसं लाभलं नाही. यामुळे परत तिला चौकशीला बोलवलं आहे. आज मुळात तिच्या खात्यातून ज्या पद्धतीने मुळात रियाचं उत्पन्न आहे त्या तुलनेने तिच्याकडची असणारी संपत्ती याचा हिशोब केला जाणार आहे. तिच्याकडची नेमकी आलेली उत्पन्नाच्या पेक्षा व्यतिरिक्त इतर काही माध्यमातून पैसे आले का, ते कोणाच्या खात्यातून आले, त्याचं माध्यम काय होतं याची चौकशी केली जाईल. अर्थात सुशांतच्या काही जवळच्या व्यक्तींनी आरोप केले होते की गेल्या काही दिवसांमध्ये रिया हीच सुशांतचं खातं पाहत होती, ती हँडल करत होती. तर त्या संदर्भात देखील काही प्रश्नावली विचारले जातील असं सांगितलं जातं. या पूर्ण प्रश्नाची सरबत्ती केली जाईल आणि मुळात आर्थिक व्यवहार जे आहेत कशा स्वरूपाचे झालेले आहेत, त्याच्यामध्ये फेरफार बदल झाले आहेत का, नियमाची पायमल्ली झाली आहे का, याची सगळी संबंधित चौकशी आज ईडीच्या वतीने केली जाईल असं सांगितलं जातं. यापूर्वी जर पाहिलं तर 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहतोय. कडक पोलीस बंदोबस्त तिकडे तैनात करण्यात आलाय. त्याचबरोबर दंगल पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे. काय कारण आहे? माझ्या पाठीमागे जर ही दृश्य पाहिली तर पोलीस फार मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत. कारण की 2 दिवसांपूर्वी प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे पोलिसांची गर्दी झाली होती. आता जर त्या साईडला बघितलं आपण तर मोठे बॅरिकेड्स देखील पोलिसांचे इथे आणले जात आहेत. हे दृश्य जर आपण पलीकडे पाहिलीत तर बॅरिकेड्स सुद्धा मोठ्या प्रमाणात आणले गेलेले आहेत. एका दुसऱ्या बाजूला पोलीस दंगल नियंत्रण पथक जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात आहे. माध्यमांची गर्दी, दुसऱ्या बाजूला इतर कोणीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांच्या वतीने हे सर्व प्रकार केले जात आहेत असं दिसतं. म्हणाले सागर, आज जी चौकशी होतीये ही रिया, तिचे वडील आणि त्याचबरोबर तिचा भाऊ यांची चौकशी केली जाते. त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणाला घेऊन आणखी कोणाकोणाला चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे? आज तुर्तास तरी या तिघांची चौकशी केली जाईल असं सांगितलं जात आहे. दुसरीकडे मात्र या पूर्ण प्रकरणांमध्ये संबंधित जे व्यवहार झाले असतील इतर कुणाच्या माध्यमातून त्यांना देखील चौकशीला बोलवलं जाईल असं सांगितलं जातं. तुर्तास तरी आज या 3 लोकांचीच चौकशी केली जाईल. अर्थात ही चौकशी किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही, कारण की जर यापूर्वी पाहिलं तर आपण रियाचा अगदी बरोबर सागर, गेल्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा ईडीनं शुक्रवारी रियाला चौकशीसाठी बोलावलेलं होतं त्यावेळेस बहुतांश प्रश्नांची उत्तरं रियानं दिलेली होती की माझ्या मॅनेजरला या प्रश्नांची उत्तरं माहिती आहेत. अगदी TIN नंबर असेल, पॅन कार्ड नंबर असेल, कंपनीमधले व्यवहार असतील. त्यामुळे आज रियाची मॅनेजर श्रुती मोदीची सुद्धा चौकशी केली जाणार आहे का? ती साधारण या चौकशीला किती वाजता हजर राहणार आहे? काय अपडेट्स आहे? श्रुती मोदी यांना चौकशीला बोलवलं जाईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. याचं प्रमुख कारण असं सांगितलं जातं की मुळात कोणतेही मोठे ट्रान्झॅक्शन झाले असतील किंवा त्याचे व्यवहार झाले असतील तर त्याची प्रत्येक माहिती डिटेलमधली की रियाला किती आहे याविषयी तिने पहिल्यांदा डिटेलमध्ये माहिती दिली नाही. आपणास फारशी कल्पना नाही, माझी तब्येत व्यवस्थित नाही, अशा स्वरूपाची विधानं करून थोडंसं असहकार्य स्वरूपाची भूमिका घेतली. यामुळेच ईडीने परत रियाला बोलवलेलं आहे. जर ईडीला रियाकडून अपेक्षित माहिती मिळाली नाही आणि रियाने जर भूमिका स्पष्ट केली नाही तर
तिची जी काही पूर्ण आर्थिक बाजू सांभाळणारी तिची मॅनेजर आहे त्यांना सुद्धा बोलवण्यात येईल असं सांगितलं जातं. रियाची जेव्हा सागर पहिल्यांदा चौकशी झाली होती, शुक्रवारी ईडीकडनं जी चौकशी करण्यात आली होती, त्या चौकशीनंतर रियाच्या वकिलांनी काही नोट्स जे आहेत, रियाच्या डायरीतली काही पानं जी आहेत, ग्रॅटिट्यूड ऑफ लाईफ हे त्यांनी प्रसिद्ध केलं होतं. आणि त्याचबरोबर रियाने एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये चिचोरे, जो सुशांत सिंग राजपूतचा अखेरचा सिनेमा ठरला होता, त्याच्या आत्महत्येपूर्वीचा, त्या सिनेमाचं प्रमोशन असलेली एक चिचोरे नावाचं सिपर, ज्याला बॉटल म्हटलं जातं, ही बॉटल तिनं हातात घेतल्याचा एक फोटो ट्विट केला होता. आणि कॅप्शन त्याला होतं की सुशांतची सिप्पर इतकीच संपत्ती माझ्याकडे आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आजच्या या चौकशीकडे, आजच्या या ईडीकडनं विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं, या सगळ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मनाली, मुळात हे प्रश्न जे आहेत ते तर्कवितर्कांचे आहेत, पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती इन्फॉर्मेशन डायरेक्टर जो विभाग आहे त्याच्याकडे कागदपत्र, जे काही आर्थिक व्यवहार झाले आहेत त्याची माहिती मिळवणं. अर्थात जर रियाकडे तिने गेल्या काही महिन्यांमध्ये, काही 1-2 वर्षांमध्ये मोठ्या संपत्ती घेतल्या असतील तर त्या संपत्तीचं जे मुळात विवरणपत्र आहे त्याच्यामध्ये आहे का, त्यामध्ये घेताना तिने कोणत्या स्वरूपात कुठनं पैसे आणले होते याची देखील माहिती विचारली जाणार आहे. जर अशा स्वरूपाचे तिने उल्लेख केला असेल तर अर्थात त्याविषयीचे प्रश्न असतीलही, पण कागदोपत्री जे काय आहेत ते व्यवहार झाले आहेत का, मुळात तितकी खरंच संपत्ती आहे का, आणि या संपत्तीचे सोर्स काय, हा जो विषय आहे तो ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. इतर इन्व्हेस्टिगेशनचा जो भाग असतो तो मुंबई पोलीस असतील किंवा सीबीआय जे दिले जातील आता चौकशीचे पूर्ण याच्यामध्ये तशा स्वरूपात केले जात आहेत. पण आर्थिक विषयांची चौकशी ही फक्त इन्फॉर्मेशन डायरेक्टर डिपार्टमेंटच्या ईडीच्या माध्यमातून केली जाते. अन्य चौकशीच्या पलीकडे, या चौकटीच्या पलीकडे ईडी फारशी जात कधी नसते. यामुळे मुळात आर्थिक सोर्सेस, आर्थिक व्यवहारांचे देवाणघेवाण यापर्यंतच मर्यादित हा विषय असेल असं दिसतं. म्हणाली. त्याचबरोबर श्रुती मोदीची जसं चौकशी केली जाणार आहे. श्रुती मोदी सागर ही रियाची मॅनेजर आहे, त्यामुळे कंपनी संदर्भातील जी उत्तरं ईडीला अपेक्षित आहेत ती रियानं माझ्या मॅनेजरला विचार असं म्हटलं होतं. सोबतच सिद्धार्थ पिठानीची सुद्धा चौकशी केली जाणार आहे का, कारण सिद्धार्थ पिठानीच्या चौकशीची सुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणाली, खरं आहे आज सिद्धार्थ पिठानी देखील चौकशीला येईल असं सांगितलं गेलेलं आहे. तुर्तास तरी अद्यापपर्यंत सिद्धार्थ आलेला नाहीये, पण शक्यता वर्तवली जात आहे की आज रियाचे वडील, तिचा भाऊ यांच्या व्यतिरिक्त सिद्धार्थ याची देखील चौकशी केली जाईल. आज कदाचित दुपारपर्यंत सिद्धार्थ येण्याची अपेक्षा देखील व्यक्त केली जात आहे. अर्थात जर आज आला नाही तर त्याला उद्या परवा बोलवलं जाईल, कारण की या सगळ्या प्रकरणांमध्ये सुशांतचा निकटवर्तीय मित्र म्हणून त्याची ओळख आहे. त्याला देखील प्रश्नांची सरबत्ती विचारली जाईल असं दिसतं. म्हणाली. त्याचबरोबर सागर, उद्या खरं तर रियानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. रियानं असंही म्हटलं होतं की या सुनावणीनंतर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन, म्हणून आधी सुनावणी होऊन द्या. त्यामुळे आज देखील रिया ईडीनं विचारलेल्या प्रश्नांची टाळाटाळ करेल का, या प्रश्नांना ती उलकावणी देईल का? वास्तविकतेत काही प्रश्नांची उत्तरं ही ज्यावेळेस आर्थिक विषयांशी निगडीत आहेत, त्यातले जे वेगवेगळे कंगोरे आहेत ते समोर येताना कोणती तांत्रिक अडचणी येऊ नये यासाठी कदाचित अनेक प्रश्नांना उत्तरं दिली जात नसतात. अनेक ठिकाणी प्रश्नांचे उत्तरं टाळली जातात, आणि अशा वेळेस आपले जो सीए आहे किंवा जो फायनान्शियल मॅनेजर असतात त्यांना तशा स्वरूपाच्या सूचना देखील केल्या जातात. हे आपण दृश्य पाहत आहात. कदाचित सिद्धार्थ पिठानी जो आहे तो आल्याची इथे दृश्य दिसते. आपण हे दृश्य पाहत असाल तर आपल्याला दिसत आहे. या पूर्ण प्रकरणांच्या संदर्भात मध्ये सुद्धा काही लोक इथे आहेत, चौकशीसाठी येत आहेत, आणि चौकशी सुरू आहे असं दिसतंय. सागर, तिथले सगळे तपशील जे आहेत, सविस्तर अपडेट जे आहेत ते घेत राहणार आहोत. रियाची आज दुसऱ्यांदा ईडीकडून ईडी कार्यालयात चौकशी केली जाते. नुकताच आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींनी आपल्याला दृश्यांमध्ये दाखवलेलं आहे की सिद्धार्थ पिठानी सुद्धा या चौकशीसाठी दाखल झालेत. त्यामुळे सागर, तिथल्या अपडेट्स घडामोडी जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद. आणि यानंतर आणखी